स्वागत असोसिएशन प्रीमियर लीग मधील आणखी एक विनर अशी मॅच आपल्या समोर येते। इथं टॉस जिंकला श्लोक 11 संघानं आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलं जिजा 11 या संघाला। 4 षटकांची ही लढत आणि या 4 षटकांच्या लढतीसाठी दोन्ही संघाला आमच्या समालोचन कक्षातून भरपूर साऱ्या शुभेच्छा। पहिल्या बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ पाटील येते, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होणार राहुल धुमाल। बॉल पहिलाच फेस करत असताना पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय काउ कॉर्नर रीजन मधून सीमारेषा पार, षटकार। विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। साईवर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचं स्वागत षटकाराने करत असताना राहुल धुमाळ नाम याद रखना। नुकतेच अलिबाग चॅम्पियन बिल्डर्स दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण व्हॉलेंटियरचा ताबा घ्यायचा आहे। साई वरद आणि नंदा बिल्डर्स दोन्ही संघाच्या खेळाडूंनी व्हॉलेंटियरचा ताबा घ्यायचा आहे। 2च मिनिटाचा आपल्याला अवधी दिलेला आहे। जर आपला खेळाडू इथे मैदानाच्या आसपास दिसला नाही तर पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे। साई वरद आणि नंदा बिल्डर्स धन्यवाद। सर्व संघांनी कृपया याची नोंद घ्यायची आहे की आपल्याला व्हॉलेंटियरची जबाबदारी दिली असेल तर कृपया आपण ती पाडायची आहे। आणि मी म्हणतच होतो पुढल्या चेंडूकडे जाऊया तत्पूर्वी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना राहुल धुमाळ पहा काय फटका होता, मस्तपैकी अगदीच क्षेत्ररक्षक उभा होता मिड ऑफ रिजन मध्ये, त्याच्या डोक्यावरून जाणारा एक धाव मिळणार आहे। परंतु मी आता चर्चा करत होतो की नुकतीच अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची सांगता झाली, संपन्न झालं। त्यावेळी राहुल धुमाळ नावाचा खेळाडू आपल्याला खेळताना दिसला, परंतु त्याचा खेळ तितका दिसला नाही। पण तोच हा राहुल धुमाळ ज्याने आल्या आल्या षटकार ठोकले, त्याच्याकडे टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, परंतु कधी कधी आपला दिवस नसतो आणि अशा वेळी आपला खेळ बहरत नाही, आपली लाईनअप चुकते, आपल्याला शेवटला पाठवलं जातं, अशा गोष्टी घडतात। परंतु तोच राहुल धुमाळ इथे सुरुवातीला येऊन ओपनिंगला येऊन जबरदस्त असता खेळ दाखवत असताना आपल्याला नक्कीच असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून पर्व क्रमांक 6 मध्ये दिसतोय। पुढचा बॉल स्क्वेअर कट करायचा होता, शॉर्ट टर्मिनेट क्षेत्रात एक धाव पाहतोय ते अर्थातच रोहित पाटील यांच्या बॅट मधून निघाली। 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले आणि 8 धावा धपलकावरती लागल्या गेल्या। 4 षटकांची ही लढत असणार आहे, म्हणजे जिथून जर जिंकतोय तर सुपर हिट साठी दोन्ही संघापैकी एक संघ क्वालिफाय होताना दिसेल। एका बाजूने जर पाहायला गेलं तर श्लोक 11 हा संघ एक मॅच जिंकलाय, जिजा 11 हा संघ देखील एक मॅच जिंकलाय। पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला गेला तर गोलंदाजी करत असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धार्थ पाटील यांना गोलंदाजी करताना पाहतोय। रटामोर विकेट पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। 5व्या ते 6व्या स्टंपवर केली जाणारी ही गोलंदाजी। आणखी एक डॉट बॉल येते, डॉट बॉलने जर पाहायला गेला तर स्कोर कार्डवरती कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। 8 धावा झाल्यात, परंतु 4 षटकांची लढत आहे, जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असणार आहे। 45 ते 50 पर्यंत जर पाहायला मिळाली ना तर दुसऱ्या इनिंग मध्ये प्रेक्षकांना मात्र षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळू शकते। आणि प्रेक्षक वाट पाहत आहेत चौकार षटकार, परंतु आता मात्र निराशाजनक एक फटका आणि प्रेक्षकांना झेल पाहावी मिळणार आहे। आणि तो सुद्धा एक साधा सोपा सुंदर सुरेख सुशील झेल, फलंदाज बाद। पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय। 4 षटकांची लढत, एकच पॉवर प्ले आपण पाहू शकतो। आता कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन फिल्डिंग करत असताना फिल्डिंग टीम श्लोक 11 संघावरती नसणार आहे। दुसऱ्या षटकात कोणता गोलंदाज वापरला जातो हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। आय थिंक ओमकार पाटील पहिल्यांदा गोलंदाजी करताना आपण या षटकामध्ये या इनिंग मध्ये आपण पाहू शकतो। 8 धावा झाल्यात प्रलय, इथून जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असणार आहे। जरी रोहित पाटील स्वस्तामध्ये माघारी परतलेत, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने पहिल्या षटकात गोलंदाजी करत असताना सिद्धार्थ यांनी गोलंदाजी केली। पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तदनंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या।
नक्कीच बळणे. पहिल्याच चेंडूवर आपल्याला भले मार पडत असला तरी आपण कमबॅक करायला पाहिजे, की आपण आत्मविश्वास ठेवायला पाहिजे आणि तोच आत्मविश्वास सिद्धांतच्या गोलंदाजीमधून आपल्याला दिसलाय. आणि पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या फक्त 8. पुढलं चेंडू, पुढला षटक, डावकुरा हाताचा पुन्हा एकदा स्वागत. वेलकम टू APL. षटकार 6 धावा फ्रॉम राहुल धुमाल. तांबडी तांबडी ही चमक षटकाची सुरुवात जर पाहायला गेलात ना तर राहुल धुमाल षटकाराने करतोय. मागच्या षटकात देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, या बॉलमध्ये देखील पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा ओंकार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. दुसरा बॉल देखील शॉटअमफुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार 6 धावा. मगाशी म्हटलं होतं की राहुल धुमालच्या बॅटमधून चालू वर्षाच्या हंगामामध्ये धावा पाहायला मिळाल्यात नाहीयेत, परंतु आज जर पाहायला गेलात ना तर या मॅच मध्ये आपल्या संघाला जेव्हा गरज आहे ना, राहुल धुमाल यांच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. लागोपाठचे 3 षटकार आले. तिसरा येईल का लागोपाठचा षटकार राहुल धुमाल यांच्या बॅटमधून. ओमकार यांची चालाकी आणि लगेचच राहुल धुमाल यांचं स्पोर्ट्समॅनशिप पाहतोय. लगेच सांगतात की होय मी बाद आहे, खूप सारं चांगलं यष्टीरक्षण पाहतोय. फलंदाज राहुल धुमाल बॅक टू द डग आउट. राहुल धुमालचं हे खास आपल्यासाठी शॉर्ट इंट्रोडक्शन होतं. 3 षटकार आपण जरूर पाहिलेत. कदाचित पुन्हा संधी भेटली क्रिकेट खेळण्याची, म्हणजे पुढच्या सामन्यामध्ये गेल्या पुढच्या फेरीमध्ये, तेव्हा सुद्धा राहुल धुमालची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये, तो खेळ करून दाखवतो. त्याच्या जागी आता नवीन फलंदाज आलेला आहे प्रसाद राऊत. प्रसाद राऊत जिजा 11 संघाची जर पाहायला गेलात ना तर ऐकॉन खेळाडू आहेत. आता इनॅट नंबर 4 आपण प्रसाद राऊत यांना मैदानामध्ये दाखल पाहताना पाहतोय. म्हणजे एक अटॅकिंग बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा अटॅकिंग बॅट्समन मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. परंतु स्वप्नील हे देखील मैदानामध्ये आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील मागच्या मॅच मध्ये चांगले षटकार आपण पाहिलेत. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल पाहायला गेला तर ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, मिडानला बॉल फील्ड केलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली प्रसाद राऊत आणि स्वप्नील गावंड यांच्या माध्यमातून. आणि धावफलकाचा विचार करायला गेलात ना तर 1.4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती आपण 21 धावा पाहतोय. प्रसाद राऊत नवीन आलेला फलंदाज पाहायला मिळतो आणि कित्येक वर्ष पेजारी संघाच्या माध्यमातून त्याने आपला क्रिकेटचा खेळ दाखवलेला आहे. म्हणजे सातत्य ठेवायचं असलं ना की आपल्या शरीरावर अर्थातच फिटनेसवर लक्ष द्यायला लागतं आणि तो फिटनेस तारीख कायमच जपून ठेवलेला आहे, सातत्य राखलेलं आहे. अलिबागमधील मग कोणतीही स्पर्धा असो, रायगड जिल्ह्यातील स्पर्धा असो, अशा विविध स्पर्धेमध्ये त्याने आपला खेळ दाखवलेला आहे. म्हणूनच की काय अलिबागच्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ऑप्शनमध्ये चांगली बोली लावून त्याला सुद्धा खरेदी केली जाते आणि असाच प्रसाद राऊत. परंतु तो नॉन स्ट्राईकला आहे. आता स्ट्राईकच्या एंडकडे आपल्या स्वप्नील पाहायला मिळतोय. स्वप्नीलसाठी हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्यात आला होता. ओमकार पाटीलच्या माध्यमातून बीट झालाय. बीट नंतर धावसंख्या स्थिरावणार आहे 21 पर्यंत. तर मी अशाच पद्धतीने असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि वतीने आपल्यामध्ये असलेलं पोटेन्शियल कसा बाहेर निघेल यासाठी हे व्यासपीठ आहे आणि त्याचंच परिपक्व म्हणून आपण प्रसाद राऊत किंवा इतरही खेळाडू असतील त्यांना आपण निश्चितपणे पाहत आलेलो आहोत. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज राहणार आहे ओमकार गोलंदाजीसाठी. यावेळी पहा चेंडू कुठून कुठे फिरलाय. गोलंदाजाने अगदी शेवटच्या क्षणी फलंदाजाचा सूर काय आहे तो ओळखला आणि त्या सूरला बेसूर करण्यासाठीचा हा टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. फक्त कडा लागली बॅटची
आणि चेंडू मागच्या दिशेला गेलाय. घोषित क्षेत्रामधून अवांतर एक धाव येणार आहे. घोषित क्षेत्रामधून धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 22 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटकं सुद्धा समाप्त. क्या बात आहे. सुंदर असं अंकगणित शास्त्र असं काही म्हणू शकतो आपण, विविध नावं देऊ शकतो, असं काहीसं चित्र आपल्याला इथे ड्रीम्स क्रिकेटच्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय. 2 षटक 22 धावा आणि 2 विकेट म्हणजे 4 धुऱ्या आपण या धावफलकावरती पाहतोय. परंतु याला आणखी जर कन्वर्ट करायचं झालं ना तर उर्वरित 2 षटकांमध्ये इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू शकतोय प्रसाद राऊत आणि स्वप्नील गावण. मागच्या मॅचमध्ये देखील स्वप्नील गावणच्या बॅटमध्ये चांगले षटकार आपण पाहिले होते, परंतु त्यांना मात्र आव्हानात्मक आता गोलंदाजी करताना आपण पाहू शकतोय ते प्रणय टेंगले राईट अबाउट द विकेट गोलंदाजी करताना आपण शकतोय. प्रसाद राऊत यांच्या बॅटमधून हव्या त्या पद्धतीने धावा मात्र आजच्या दिवसात पाहायला मिळाले नाही. या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना प्रसाद राऊत यांना मोठे फटके आपल्या संघासाठी मारावे लागणार आहेत, कारण 2 षटक झालेत, 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11च्या सरासरीनं जर प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करायला गेलात ना तर 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय प्रसाद राऊत. 1 बॉल आणि 1 धाव पाहतोय, तर दुसऱ्या बाजूनं 2 बॉल फेस करत असताना स्वप्नील गावणेच्या बॅटमधून 1 धाव आपण पाहतोय. प्रणय आलेत राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा बॉल जर पाहायला गेलात ना तर पूर्णपणे कोणत्याही प्रकारचं उत्तर उपलब्ध नव्हतं प्रसाद राऊत यांच्याकरवी, आणि जर पाहायला गेला तर नंतर निलेश यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. डॉट बॉल येतोय. प्रणय टेंगले यांची सुरुवात जर पाहायला गेला 3ऱ्या षटकाला करत असताना परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकण्याची सुरुवात आपण पाहतोय. त्यांना देखील माहिती आहे की स्लॉटमध्ये जर आला प्रसाद राऊत यांच्या तर चेंडू जर नक्कीच स्लॉटमध्ये जाऊन पडेल. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला फटका गेलाय क्षेत्ररक्षकाच्या प्लॉट मध्ये आणि ते विकेट झेल असेल. प्रसाद राऊतला बाद केलेला आहे. तुम्हाला वाटलं असेल की प्रसाद राऊत लवकरच तंबूच्या आश्रयाला परतला, परंतु त्याच्या विरोधात जे आक्रमण होतं ना ते सुद्धा अत्यंत खतरनाक होतं, कारण की असोसिएशन प्रीमियर लीगची लिलाव प्रक्रिया जी झाली त्यामध्ये असा एकमेव खेळाडू होता जो 15,000 पॉईंट्सने खरेदी केला गेला होता. म्हणजे ज्या संघ मालकाने त्याच्यावर 15,000 पॉईंट्स खर्च केलेत, म्हणजे आपण विचार करू शकतो की किती ताकदीचा खेळाडू, किती ताकदीची गोलंदाजी त्याच्याकडे असू शकतोय. म्हणूनच की काय प्रसाद राऊतला एक फसवा फटक्यामध्ये फसव्या चेंडूवर फसवण्यात आलं आणि अशाच पद्धतीने प्रसाद राऊत बाद होऊन तंबूच्या आश्रयाला अत्यंत निराश मनाने आहे, कारण की त्याच्या बॅटमधून जास्त काही धावसंख्या येत असताना आपल्याला दिसली नाही. आणि अशातच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. मी तर म्हणतोय की सुरुवातीपासून जो फलंदाज आतमध्ये जाते तो तितकाच ताकदीचा आहे कल्पेश, कारण की प्रत्येक जातोय, भारी भारी प्लेयर आहेत, कारण की प्रसाद बाद झाला तर नंतर आता धीरज पाटील आला आणि धीरज पण तितकाच ताकदीचा क्रिकेटर आहे. अनुभव आहे धीरज पाटील यांच्याकडे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती धावा बनवू शकतोय. कित्येक वर्ष क्रिकेटसाठी धीरज पाटील यांनी दिलेले आहेत आणि आज मात्र आपल्या जिजा 11 संघाला धावसंख्येची गरज असताना जर पाहायला गेलात ना धीरज मैदानावरती दाखल झालेत, परंतु दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेलात ज्या पद्धतीने तू म्हणालास की 15,000 पॉईंटला प्रणय टेंगले यांना खरेदी केलंय आणि त्याचीच आपण जर प्रचिती जर पाहायला गेलात ना तर आतापर्यंत चांगले चेंडू टाकलेत, जवळजवळ 4 बॉल डॉट केलेत आणि आणखी 1 विकेट पाहतोय ती प्रणय टेंगले यांनी टीम श्लोक 11 संघासाठी पाहतोय धीरज पाटील बॅक टू द डगआउट.
बात करत असताना प्रणय टिंगळे क्या बात आहे. एक लकी चॅम्प असतो प्रत्येक संघामध्ये. कदाचित या संघामध्ये श्लोक 11 संघामध्ये लकी चॅम्प्स म्हणून प्रणय टिंगळे असू शकतो का ते पाहावे लागेल. कारण की प्रत्येक चेंडू आपण पाहतोय प्रणय टेंगळेचा अचूक टप्पा, योग्य दिशा आणि गतीवरील नियंत्रण ही 3 सूत्र मी नेहमीच म्हणतो की असायलाच हवी प्रत्येक गोलंदाजामध्ये. आणि ती 3 सूत्रांचे एकत्रीकरण आपल्याला प्रणय टिंगळेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. जिजा 11 या संघाला थोडंसं बॅकफुटला ढकललेली आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप पाहिली तर अत्यंत स्ट्रॉंग होती आणि त्या बॅटिंग लाईनला थोडं पाडण्याचं काम मात्र प्रणय टेंगळे यांनी करून दाखवलेलं आहे. इथं पाहतोय अपील मागण्यात आले आणि इथे सुद्धा फलंदाज बाद झालाय. माघारी परतावं लागणार. ची विकेट पाहायला मिळाली आणि लेगपूरच्या विकेटसाठी आपल्याला अपील करणं गरजेचं असतं. आणि अपील जर करत असताना जर पाहायला गेलात ना तर फलतूरमध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रणय टेंगळे जरूर गेले, परंतु यष्टीरक्षक निलेश हे अपील करत राहिले आणि हे अपील अक्षरशः उचलून दिले. ती अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय. अर्थातच आमचे प्रीतम पाटील कलवे पेन आणि सुमित पवार चिंचपाडा पेन हे पिन आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रशांतजी बांदिवडेकर पेन सिटीला बिलॉंग करणार आहे. तिन्ही पंच आपण कालच्या दिवसात देखील पाहिलं, आजच्या दिवसात देखील आपण पाहतोय. खूप सुंदर असं वेल ऑर्गनाइज अशी टुर्नामेंट आपण पाहतोय. अर्थातच असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 2025 मधील 6वं पर्व आपण पाहतोय. बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत अविनाश पाटील. मित्रांनो 5 चेंडू झालेत आणि 5 बॉल डॉट आलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. डॉट बॉल येऊन असोसिएशन प्रीमियर लीग मधील हे पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का प्रणय टेंगळे यांचं श्लोक 11 संघासाठी. लास्ट बॉल आहे. 5 बॉल डॉट आलेत. शेवटचा चेंडू जर आला तर एकमेव षटक असोसिएशन प्रीमियर लीग 2025 पर्व 6वं मधील मेडन षटक सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रणय टेंगळे शेवटचा बॉल घेऊन, परंतु समोर आहेत अविनाश पाटील मैदानात दाखल झालेत. लास्ट बॉल. 5 बॉल डॉट फेकलेत आतापर्यंत प्रणय टेंगळे यांनी. व्यत्यय आलाय. ही धाकधुकी आहे, धाकधुकी. जेव्हा आपण म्हणतो 5 चेंडू डॉट केलेत प्रत्येक गोलंदाजाला वाटतं की आपला काहीतरी रेकॉर्ड असावा. त्याच कारणानं कदाचित थोडासा रनअप चुकलाय आणि तो एक महत्वाचा अंग असतो गोलंदाजीमध्ये रनअप. पुढला चेंडू फुल टॉस दिलाय आणि इथे कल्पेश अजून एक विकेट. फलंदाज बाद. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असोसिएशन प्रीमियर लीग मधील हे पहिलं मेडन षटक प्रणय टेंगळे आणि श्लोक 11 संघासाठी पाहतोय. अनेक आपले क्रिकेटसाठी सेवा देत असताना बैलगाडीचे खूप मोठे फॅन असणारे मिनेश. धन्यवाद मिनेश आपल्या सहकार्याबद्दल. 6300 फॅन. बकासूरचे खूप मोठे असे फॅन. बघावं तर स्टेटसला बकासूरचं काही ना काहीतरी असतोच. नाही प्रलय जर मिनेश आपले सॉरी बकासूरचे जर रेकॉर्ड किंवा शर्यत जर तुम्हाला पाहायचे असतील तर फक्त मिनेश यांचे स्टेटस बघा तुम्ही. म्हणजे बकासूरनं कोणत्या मैदानात काय केलं लगेच मिनेश यांच्या स्टेटसवरती तुम्हाला अपडेट मिळेल. म्हणजे मिनेश हे बैलगाडीसाठी स्पेशल सुरू केलेली यूट्यूब वाहिनी आपण म्हणू शकतो. मिनेश यांचं व्हॉट्सअप स्टेटस. शेवटचं षटक. शेवटच्या षटकात मृणाल धुमाल. मागच्या मॅचचा हिरो मृणाल धुमाल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टाकलेला हा बॉल जर पाहायला गेला तर लॉंगलेग क्षेत्रात
एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावसंख्येत एकने बदलाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 23च्या घरात. शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये जिजा 11 संघाला साक्षर पाटील आणि सचिन यांच्या माध्यमातून बऱ्याचशा धावा जमा करायच्या आहेत, कारण 4 षटकांची लढत आहे. विनर अशी लढत आहे. जर ही मॅच आपण जिंकतोय ना तर आपण सुपर 8 साठी देखील क्वालिफाय होऊ, हे मात्र प्रत्येकाच्या ध्यानात असणार आहे. आणि तशाच पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न हे सर्व खेळाडू आज या मॅच मध्ये आपण पाहतोय. निश्चितपणे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिजा 11 हा संघ बॅकफुटला वाटतोय गेलेला. त्यांचे संघ मालक आपल्या समवेत उपस्थित आहेत, सन्माननीय श्री संदेशजी बैकर. हे सुद्धा खूप मोठे क्रिकेटर आहेत. त्यांचा सुद्धा क्रिकेट एक वेळ पाहिलाय आम्ही. फक्त एका बाजूला उभे राहणार आणि चौकार आणि षटकार, बस दोनच फटक्यांनी त्यांचा गेम चालू असायचा. म्हणजे एकेरी दुहेरी धाव कधी बघितलीच नाही की बाबा धावणार आता, एक धाव बनवणार दुसरी धाव, असं काय नाही. चौकार आणि षटकारांच्या जोरावर. आणि ही असोसिएशन प्रीमियर लीगचे सामने भरवत असताना सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा सुद्धा असतो. त्याबद्दल मी आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने माझ्यातर्फे काही गोष्टी आल्या त्याबद्दल खूप धन्यवाद देईल मी त्यांना सुद्धा. आता आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. आता मात्र त्यांचा संघ खूपच अडचणीत आहेत, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मिता असं आहेच, कारण की त्यांना माहिती आहे की क्रिकेट खेळताना पुढे मागे ह्या गोष्टी होतच राहतात, अप्स अँड डाऊन येतच असतात. आणि अशा वेळी एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगल्या प्रीतीने जजमेंट करत असताना इथे झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. बॅक टू दी डगआउट. वीस धावा आणि आमच्या सोबत स्कोरर म्हणून तेजस कामत काम करतायत आणि सांगतात की गेल्या 9 चेंडूंचा जर विचार करायला गेलात ना तर फक्त एकच धावफलकावरती जमा झालंय. हे महागात ठरणारं 9 चेंडू असणार आहे जिजा 11 संघाला. एकही धाव आलेली नाही. कुठेतरी आपल्याला याच्यावर उपाय शोधावा लागणार आहे. यावेळचा चेंडू सुद्धा पाहायला मिळालाय. मृणाल धुमाळ, काय अप्रतिम गोलंदाजी चालू आहे श्लोक 11 संघाची. कोणता मंत्र ते सकाळी उच्चारून आलेला आहेत याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि जो कोणता मंत्र तुम्ही उच्चारून आला असेल ते कृपया आमच्यापर्यंत तेही सुपूर्त करा, म्हणजे जेणेकरून आम्ही सर्वांना सांगू आणि प्रत्येक संघ मैदानाचा ताबा घेत असताना उतरत असताना तो मंत्रासकट मैदानामध्ये जाणार आहे. आणि पुढचा चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळी गॅप शॉट सिलेक्शन कॉर्नर रिजन मध्ये अखेरीस बराचसा काल गेल्यानंतर हा येतोय संघर्षमय चौका. 4 धावा. बॉलवरती आले आणि बॉल फेकतात तोपर्यंत निलेश यांच्या माध्यमातून झालेली ही चूक जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिलं. आणि या 2 धावांनी पहिल्या इनिंगचा खेळ देखील समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 7 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या 24 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या. त्या टीम श्लोक 11 संघाला सरळ सुपर 8 साठी जर क्वालिफाय व्हायचं असेल तर येणाऱ्या 24 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत त्या श्लोक 11 संघाला. आणि याच 30 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या अर्थातच टीम जिजा 11 या संघाला. चला पुढच्या मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅच होणार आहे आरव 11 आणि साई वरद अर्थ मूव्हर्स. टॉस साठी यायचं आहे. साई वरद अर्थ मूव्हर्स आणि आरव 11. नेक्स्ट मॅचचा टॉस आपला उडवला जाईल.
मित्रांनो, जास्त वेळ टीम मीटिंगसाठी घेऊ नका कृपया. आपला लगेचच संघ मैदानाच्या बाहेर घेऊन जायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आता मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला दिसणार आहे. धावा कमी आहेत, परंतु ते चेस करताना उतरताना संघ दिसणार आहे. 24 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. क्रिकेटचा सामना म्हटल्यावर त्याच्यामध्ये काही होत असतं. अनिश्चितता आपण नेहमीप्रमाणे पाहतो की कोणत्याही चेंडूवर कोणत्याही प्रकारे सामना हा वळण घेऊ शकतो आणि ह्या वळणाचा खेळ म्हणजेच क्रिकेट असंही आपण एक व्याख्या इथल्या इथे इन्स्टंटली सुद्धा बनवू शकतो. आणि दरम्यान पाहू शकतो आपण हे आमचं स्क्रीनवर APLचं टॉस बॉक्स. चला टॉससाठी यायचं आहे. साई वरद अर्थ मूव्हर्स आणि आरव 11. वर्सेस आरव असे दोन संघ आपल्या विरोधात खेळत असताना दिसणार आहेत. आणि एका संघाचा कर्णधार मला विराज दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला सनील. खूप वर्ष विराज तुझी बॅटिंग बघितली नाही, या सामन्यामध्ये दिसेल अशी आशा करतोय आम्ही. यानंतर होणार सामना साई वरद अर्थ मूव्हर्स वर्सेस आरव 11. दोन्ही संघनायकांना सर्वप्रथम सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपण आता काही क्षणातच नाणेफेक करून घेणार आहोत आणि नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी मी आपल्या असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय श्री चिरंजीव थळे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चिरंजीव थळे आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अतुलजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. वरद अर्थ मूव्हर्स आणि आरव 11 नाणेफेकीचा कौल करून टेल इज द कॉल. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो साई वरद अर्थ मूव्हर्सचा संघनायक विराज पाटील आपल्या सोबत आहे. विराज, 4 षटकांचा सामना असेल, नक्की काय रणनीती आखलेली आहे? 4 षटकांमध्ये फिल्डिंग करू पहिली आणि कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडचे पण बॅट्समन आहेत पॉवरफुल, पण तरी पण माझे गोलंदाज त्यांना रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तुझी बॅटिंग लाईनअप जर आपण विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये धावांचा रतीब घातला होता. संदेश म्हात्रे असेल, पूजन असेल, तू स्वतः देखील आहेस. अशाच पद्धतीची फलंदाजी असणार आहे का? म्हणजे ज्या ठिकाणावर खेळाडू खेळवतोस 2 नंबरवर 3 नंबरवर त्याच पद्धतीने खेळवणार आहेस का? मॅचच्या सिच्युएशन प्रमाणे चेंज होती. नक्कीच आपण बघतो की फलंदाजी भक्कम आहे साई वरद अर्थ मूव्हर्स संघाची. त्यानंतर आपण वळतोय आरव 11 संघाचा कर्णधार सनील याच्याकडं. सनील, तू काय करणार आहेस? तुझी रणनीती काय असेल? फलंदाजी घेतली असती, कारण आधीची मॅच फलंदाजी जिंकलोय आम्ही आणि आम्हाला कॉन्फिडन्स थोडा हाय आहे. म्हणजे फलंदाजी घेऊन तू प्रतिस्पर्ध्यावर जास्त धावसंख्या उभारून एक मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार होता. माझ्याकडे गोलंदाजांवर माझा विश्वास आहे. माझ्याकडे 3 चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळे मी पहिली फलंदाजी करून 50 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करीन, त्यानंतर त्या डिपेंड करण्याचा प्रयत्न करीन. नक्कीच तू एक अष्टपैलू खेळाडू आहेस. तुला या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सचिन दादा. नवीन मॅचकडे आपण चाललोय, जिथे की 24 चेंडूंमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. जिजा 11 संघ सर्वप्रथम आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ बॅटिंग करत असताना फक्त 29 धावा त्यांनी बनवल्यात आणि 30 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीचे सलामीवीर पहिला चेंडू आणि आडव्या बॅटने खेळून करण्याचा प्रयत्न. म्हणजे पहिल्यापासूनच इरादे पहा मृणाल धुमाळ यांचं काय आहेत की पहिल्या चेंडूपासून हाणामारी करायची, कोणताही चान्स द्यायचा नाही, गोलंदाजांना उभारी घेण्याचा. आणि ती स्ट्रॅटेजी आपल्याला पहिल्या जो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या माध्यमातून तर दिसून आले. सलामीची वीज आपण पाहतोय मृणाल धुमाळ आहे आणि प्रणय टेंगळे. दुसरा बॉल साक्षर पाटील राईट ऑफ राऊंडर विकेट करण्याचा प्रयत्न 38 सर्कलला क्लिअर केला. आणि टिप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जर पाहायला गेला तर धीरज पाटील यांचं बरंचसं असं प्रयत्न आपण पाहतोय, परंतु तोवर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. हा चेंडू फील्ड करत असताना 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बॉल अडवत असताना पहिला बॉल जरूर डॉट पाहिला होता तो साक्षर पाटील यांचा, पण तदनंतर
38 सर्कलला क्लिअर केल्या. टीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू फील्ड करत असताना 3 धावा कंप्लीट केल्या आणि धावफलकाला सुरुवात झाली ती 3 धावांनी. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला 3 धावा. तिथं 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी आपण पाहतोय. श्लोक 11 संघाच्या माध्यमातून मृणाल धुमाल आणि प्रणय टेंगले. आता स्ट्राईक वरती प्रणय टेंगले निर्धाव षटक टाकलं होतं. येत्या क्षणी मात्र आता मात्र पैसा वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. वाटलं होतं रसिक प्रेक्षकांना देखील हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु तसं झालं नाही. यावेळी फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होता प्रणय टेंगले. बॅक टू द डग आउट. मिळालं. फेस व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन. स्लोवर पद्धतीचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न साक्षर पाटील यांचा पाहिला आणि आपल्या संघाला मस्ट निडेड अशी विकेट अर्थातच प्रणय टेंगले यांना मात्र घरचा रस्ता दाखवण्यात यश मिळालं. त्या अर्थातच टीम जिजा 11 संघाला धावफलकाचा विचार करायला गेला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना मात्र पहिला धक्का बसतोय तो श्लोक 11 संघाला. जिथं 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 30 धावा बनवायच्या आहेत त्या श्लोक 11 संघाला. बॅटर मैदानामध्ये पाहतोय प्रणय पाटील मैदानामध्ये दाखल झाले. नेट नंबर 3. इथून कशा पद्धतीने प्रणय पाटील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव बनवतील की साक्षर पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात याच्यावरती अटॅक करतील. येत्या क्षणी जणू काही चपराक मारली, चेंडू खिचून काढला आणि पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पार. षटकार 6 धावा. प्रणय आहे प्रणय पाटील आणि त्याच्या बॅटमधून आपण जबरदस्त षटकार पाहिला. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरचा षटकार तो सुद्धा स्पष्ट दाखवतो की आपलं मनामध्ये काय. आणि हा सुद्धा मोठा फटका. खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु हा चेंडूची इरादा काही वेगळाच होता. चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले आणि पंचांच्या माध्यमातून चौकार. हाणामारीचा का प्रयत्न पाहतोय श्लोक 11 संघासाठी. यावेळी सेन्सेबल क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला षटकार चौकार लिहिलेला नसतो. यासाठी मात्र षटकार मारला, चौकार मारला आणि तदनंतर मात्र एक सिंगल घेतली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जवळजवळ अर्ध अंतर पार केलंय ते श्लोक 11 संघासाठी. 14 धावा धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडू फेस करत असताना 11 धावा, एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल प्रणय पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. त्यांना जिंकण्यासाठी 16 धावेची गरज असणार आहे. कालच्या घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणूनच की काय प्रणय टेंगळे यांच्या संघाने सुरुवातीपासूनच ताबडतोड फलंदाजी करण्याची सुरुवात केली. कारण की जेव्हा जेव्हा कमी धावसंख्येचा सामना असतो ना तेव्हा समोरचा संघ आरामात घेतो, हलक्यात घेतो. धावगती आपण आरामात उभारायला सुरुवात करते आणि अशाच वेळी महत्त्वाची चुकी घडते. धावा बनत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत आपली मॅच जाते आणि तिथे प्रेशर आल्यानंतर सामना आपण गमावू शकतो. काल अशी घटना घडली. त्याच कारणानं की काय आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला श्लोक 11 हा संघ सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत असताना आपल्याला दिसलाय. एक षटकानंतर टोटल धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा, जवळपास अर्ध अंतर पूर्ण केलेलं आहे आणि उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. 3 षटकांमध्ये 16 धावांची आवश्यकता असेल म्हणजे 18 चेंडू 16 धावा. क्रिकेटच्या समीकरण प्रत्येकाने गणित कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली असेल. थोडंफार इझी वाटते आव्हान, परंतु हे सर्व गोलंदाजांवर डिपेंड आहे. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो. यावेळी बॅकफुटला पंच, एक लेट कटचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये आणि इथून एकच धाव मिळणार आहे. धावफलकाची सुरुवात होते. दुसऱ्या षटकासाठी धावसंख्या जाऊन बनलेली आहे ती खऱ्या अर्थाने 15 म्हणजे 50% काम पूर्ण.
नॅचरल गेम खेळत असताना आपण श्लोक 11 संघाचे फलंदाज पाहतो, त्यांना देखील डगआउट मधून हेच सांगून पाठवलं असेल की तुम्हाला तुमचा नॅचरल गेम खेळायचा आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीने जर खेळायला गेला तर विकेट पडले, तर मागच्या कालच्या दिवसात ज्या पद्धतीने किट्टू 11 संघाच्या बाबतीत झालं ते देखील आपल्या संघाच्या बाबतीत होऊ शकतो. यासाठी नॅचरल गेम करत असताना हे खेळाडू आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा लेट कट करत असताना शॉट पॉईंट वरच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला, एकच धाव कंप्लीट करत असताना पाहतोय. परंतु गोलंदाजी करत असताना चैतन्य पाटील यांचं कौतुक करावं लागेल. युवा टॅलेंट आहे आणि युवा टॅलेंट बाहेर आणण्याचं काम टीम संदेशी पैकर यांची जिजा 11 संघ करताना पाहतोय. युवा टॅलेंट चैतन्य पाटील यांच्यावरती विश्वास दाखवला, जिथे धावा कमी डिफेंड करायच्या आहेत आणि ह्या धावा डिफेंड करण्यासाठी एक जिम्मेदारी, एक जबाबदारी मात्र खऱ्या अर्थानं दिलाय ती चैतन्य पाटील यांच्यावरती. 2 बॉल फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात. ऑन स्ट्राईक आता मृणाल धुमाळ. या मृणाल धुमाळ यांनी आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत आणि 3 धावा. आपल्या या 16 धावाच्या टार्गेटमध्ये आतापर्यंत मृणालच्या बॅटमधून 3 धावा पाहतोय. तिसरा बॉल फेस करतील, तद्वर जर पाहायला गेला तर 16 धावा म्हणजे 14 धावांचा आणखी गरज असणार आहे ते टीम श्लोक 11 संघाला सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. पुन्हा एकदा पुढला चेंडू घेऊन चैतन्य. चांगला फ्लो आहे चैतन्याच्या गोलंदाजीमध्ये. यावेळी ऑन साइड रिझनमध्ये लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवलाय, तत्पूर्वी पाहायला मिळणार आहे 2 धावा पूर्णत्वास. प्रसाद राऊत तिथे होते, थोडासा फंबल झाले चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु 2 धावा निश्चित येणार आहेत. धावसंख्या उभारी घेते, धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 18 या आकड्यांपर्यंत. आपल्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु या मोलाने मात्र प्रभावित केलेला आहे. मरियाई लिपी या संघाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि अशातच APL मध्ये श्लोक 11 जिजा 11 या संघाने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला आपल्या गोलंदाजी युनिटमध्ये समाविष्ट करून घेतलं आणि हा निर्णय 100% खरं ठरवत असताना आपल्याला चैतन्य पाटील दिसलाय. कारण की आधीचं षटक सुद्धा पाहिलं जिजा 11 संघाच्या माध्यमातून टाकत असताना खूप सुरेख आणि जबरदस्त गोलंदाजी त्यांनी करून दाखवली. कारण की भले भले मोठे मोठे नाव त्याच्यासमोर फलंदाजीसाठी उभे होते, त्यांना सुद्धा एका बाजूला थांबवण्याची क्षमता कोणी ठेवली असेल तर चैतन्य पाटीलने. तर चैतन्य पुन्हा एकदा पुढला चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळी पाहतोय एकदा एका जागेवर स्तब्ध झालाय. गुडलेन स्पॉटवर चेंडू होता, तो येण्याची वाट पाहिली, फक्त कट केलाय. शॉर्ट कव्हरला चेंडू गेलाय, तिथून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव पूर्णत्वास. आतापर्यंत चैतन्य पाटीलच्या गोलंदाजीचा आढावा घेतला तर एक डिक्लेअर स्वरूपातून, तदनंतर 1 धाव, तदनंतर 2 धाव, तदनंतर 1 धाव, म्हणजे अजूनही चौकार किंवा षटकाराच्या स्वरूपातून त्याने मोठी धावसंख्या दिली नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये नवे तर रायगड जिल्ह्यामध्ये हा खेळाडू खेळताना दिसेल, लिहून ठेवा. आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता, पण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी चैतन्य पाटीलला पुन्हा एकदा स्वतःहून मेहनत घ्यावी लागेल, स्वतःचा आत्मविश्वास उंचावायला लागेल. आणि आपल्या संघाला इथे व्यासपीठ मिळालेलं आहे, आपल्यासाठीही व्यासपीठ मिळालेलं आहे. तर आजूबाजूला आपल्या संघामध्ये जे मोठे खेळाडू आहेत त्यांच्याकडून थोडं गुण आणि गुणधर्म घेणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि शिकण्याची कला आणि शिकण्याचं ओर असेल चैतन्य पाटीलचे. 1 चेंडू आहे, 1 चेंडू शिल्लक आहे, 1 चेंडू ओर नाही झाली आहे, 1 चेंडू आहे. चला मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20. स्कोर बनलेला आहे तो 20. 1 मिनिट. पहिला चेंडू डिक्लेअर, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू 2 धावा, चौथ्याला 1, पाचव्याला 1. डॉट गेलाय का एकात? आपण चेक करणार आहोत किती चेंडू बाकी आहेत. तत्पूर्वी आपण निश्चित म्हणत होतो की असोसिएशन प्रीमियर लीग आणि अशा प्रकारच्या स्पर्धेला हे महत्त्वाचं व्यासपीठ कल्पेशना कशासाठी देतात, तर अशाच पद्धतीचे चांगले चांगले खेळाडू घडून यावेत आणि आपल्या खेळाडूंना एक नवा मार्ग क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मिळावा. तालुका लेवलला, जिल्हा लेवलला आणि राज्य लेवलला त्यांनी क्रिकेट खेळावा, यासाठीच यांना संधी दिली जाते. काय म्हणशील तू याच्यावर? नक्कीच, ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना हा युवा टॅलेंट आपण लेबी संघाचा आपण पाहिला. चैतन्य पाटील वय देखील कमी आहे आणि कमी वयात ज्या पद्धतीने त्याची बॉलिंग ऍक्शन आणि त्याचा वेग आहे ना, येत्या 1 ते 2 वर्षात हा वेग अधिक वाढताना दिसेल आणि मोठमोठ्या जर फलंदाजांना देखील हा मात्र
त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र त्यांच्या दांड्या गुल करताना देखील दिसू शकते असा हा गोलंदाज युवा टॅलेंट जिजा 11 संघासाठी गोलंदाजी करताना आपण पाहिलं. 20 धावा झाल्यात. तीस धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांचे सामने. एक चेंडू बाकी आहे. एक धाव येणार आहे आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो. 2 षटकानंतर धावसंख्या धावपलकावर 21. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 9 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. 2 षटकं बाकी, 9 धावांची आवश्यकता असेल. आता या परिस्थितीमधून सामना काढायचा आहे जिजा 11 या संघाला. संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष आता गोलंदाजी कोण करणार आहे त्या गोलंदाजावर असणार आहे. कृपया सामना चालू करण्यात यावा ही विनंती आहे पंचांना. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका विकेटच्या मोबदल्यात आता 12 बॉलचा खेळ शिल्लक अर्थात 2 षटकं येणं शिल्लक असणार आहे आणि टार्गेट आहे 30 धावांचा. 9 धावा बनवायच्या त्या श्लोक 11 संघाला सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. प्रणय पाटील यांच्या बॅटमधून जर पाहायला गेला तर 6 बॉल आणि 14 धावा. तर दुसऱ्या बाजूनं त्यांना साथ देताना आपण पाहतो या पार्टनरशिप मध्ये 5 बॉल आणि 7 धावा. अप्रतिम असा खेळ आपण पाहतोय. पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने 22 धावा पहिल्या 2 षटकामध्ये उभारल्या होत्या जिच्या 11 संघाला, परंतु तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेले प्रणय टेंगणे त्यांनी फेकलेला तो मेडन षटक. तिथून या मॅचला कलाटणी मिळाली आणि तिथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये तोंड वर करण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही ती श्लोक 11 या संघानं जिजा 11 संघाला. तिसरं षटक आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वापरला जात आहे. राहुल धुमाल यांचा वापर केला जातोय. तिसरं षटक इथून देखील मॅच टर्न करू शकतात राहुल धुमाल यांना. मात्र आता विकेट आणि डॉट बॉल फेकावे लागतील आपल्या जिजा 11 या संघासाठी. तरच मात्र खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जिजा 11 संघ काहीतरी करू शकतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेफ्ट हँडेड बॅटर मृणाल धुमाल यांच्यासाठी फेकलेला हा बॉल जर पाहायला गेला तर वाईट बॉल येते. वाईट बॉलच्या मदतीनं आणखी 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. धावसंख्या पाहतोय ती 22 धावा. काहीसे चेंडू बाकी आहेत, काहीशा धावा बनवायच्या बाकी आहेत. राहुल धुमाळ कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलेला फटका आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय परंतु 2 धावा सहजतेने पूर्ण करत असताना आपल्याला दिसत आहेत प्रणय पाटील आणि मृणाल धुमाळ या दोघांनी चांगली पार्टनरशिप रचलेली आहे. सुरुवातीला आपण पाहिला एक महत्त्वाचा धक्का. सर्वप्रथम त्यांचा कर्णधार बाद झाला. प्रणय टेंगळे आणि
सॉरी प्रणय टिंगळे बाद झाला आणि तदनंतर 6-6 दोघांनी सुद्धा चेंडूंचा सामना करत असताना मोठी धावसंख्या उभारली आणि हा मोठा फटका चेंडू होणार आहे पार 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 आर पार आणि हा षटकार 6. एक संघ पाहतोय सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. अर्थात श्लोक 11 हा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना दिसतोय आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल ज्या खेळाडूनं या असोसिएशन प्रीमियर लीग मधील पहिलं मेडल षटक फेकलं असा गोलंदाज नॉन डाऊट प्रणय टेंगळे मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट मेडल षटक विथ 3 विकेट. प्रणय टेंगळे मॅन ऑफ द मॅच. आरविलवन संघाचे संघमालक सन्मान्य सुनीलजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रणय टेंगळे याला मॅन ऑफ द मॅच देऊन आपण सन्मानित करतोय. मेडल षटक विथ 3 विकेट मेडल षटक फेकणारा प्रणय टेंगळे या मॅचचा मॅन ऑफ द हिरो. 22 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जिजा 11 संघाच्या पाहिल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं जर प्रणय टेंगळे गोलंदाजीसाठी आले आणि मेडल षटक फेकलं आणि इथूनच या मॅचला कलाटणी मिळाली आणि तिथून जिजा 11 पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला होता. असे प्रणय टेंगळे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेताना आपण